नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। जे विद्यार्थी पुणे महानगरपालिका म्हणजेच पीएमसी भरतीची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आलेली आहे। होय मित्रांनो, पीएमसी मध्ये लवकरच मोठी नोकर भरती होण्याची दाट शक्यता आहे आणि भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचे पाऊल पालिकेने उचललेले आहे। त्याबाबतचा एक अत्यंत महत्त्वाचा अधिकृत कार्यालयीन आदेश नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच परिपत्रकाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। कोणकोणती पदे भरली जाऊ शकतात आणि तुम्ही आतापासून तयारी कशी करायला हवी हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा। तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर जे आहे कार्यालयीन आदेश पाहत आहात तो पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेला आहे। याचा विषय खूप स्पष्ट आणि विद्यार्थ्यांसाठी आशादायी आहे। यात लिहिलेलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील वर्ग 1 ते 3 या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्याकरिता कर्मचारी निवड जी समिती आहे ती गठीत करण्याबाबत हे परिपत्रक आहे। याचा अर्थ काय? तर मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा होतो की पीएमसी मध्ये क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 च्या रिक्त जागा थेट सरळ सेवेने भरण्याची जी समिती लागते ती अधिकृतपणे स्थापन करण्यात आलेली आहे। कोणत्याही सरकारी भरतीची जाहिरात येण्यापूर्वीची ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असते। या समितीत अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांचा समावेश आहे। सर्वात जमेची बाजू म्हणजे या समितीत मागासवर्ग प्रतिनिधी, अल्पसंख्याक प्रतिनिधी, महिला व बालकल्याण अधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी यांचाही यामध्ये समावेश आहे। यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने पार पडेल असा विश्वास आपण ठेवू शकतो। आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न असेल की यातून नेमकी कोणती पदे भरली जाऊ शकतात। तर मित्रांनो, ही भरती वर्ग 1 ते वर्ग 3 साठी असल्याने यामध्ये क्लर्क, कनिष्ठ अभियंता ज्याला ज्युनियर इंजिनियर म्हणलं जातं, मग सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल याचा समावेश असणार आहे। तसेच वरिष्ठ लिपिक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध टेक्निकल पदांचा पण याच्यामध्ये समावेश असणार आहे। जे विद्यार्थी सध्या एमपीएससी गट ब किंवा इतर स्पर्धा परीक्षांची कसून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते, कारण गट ब चा अभ्यास आणि सरळ सेवा अभ्यासक्रम जो असतो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यात बरेच साम्य असते। त्यामुळे तुमचा जो अभ्यास इथे थेट कामी येणार आहे। पुण्यात नोकरी मिळवणे आणि तेही महानगरपालिकेत हा एक उत्तम आणि सुरक्षित करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो। आता तुमच्या अभ्यासाची रणनीती आणि सल्ला काय असू शकतो माझा? तर बघा, माझा सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना एकच सल्ला राहील, जाहिरात आल्यावर पुस्तक हातात घेईन या प्रमाणात अजिबात राहू नका। निवड समिती स्थापन झाली आहे याचा अर्थ जाहिरात आणि परीक्षेचे वेळापत्रक काही महिन्यातच धडकू शकते। परीक्षा बहुधा IBPS किंवा TCS सारख्या जे संस्था असतात त्यामार्फत घेतल्या जाण्याची शक्यता असते। त्यामुळे त्यांच्या पॅटर्ननुसार अभ्यासाला गती द्या। रोजच्या रोज मॅथ्स, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी व्याकरण यांचा सराव करा। जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा। भविष्यात या भरतीबाबत जशी नवीन अपडेट येईल किंवा जाहिरात प्रसिद्ध होईल तशी ती सर्वात आधी आपल्या चॅनलवरती घेऊन येऊच। तोपर्यंत अभ्यासात सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। तुम्हाला या भरतीबाबत किंवा कोणत्याही विशिष्ट पदाच्या सिलेबसबाबत काही शंका असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या गरजू आणि अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।